जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राहटे मुगामुगून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता मी चाललेलो आहे, म्हणजे थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल, मी ॲक्च्युली चाललो आता गोरेगावला. सौमिलचा बड्डे आहे, तर पोपट होतोय आपला. म्हणजे आज 1 एप्रिल आहे, 2 तारखेला बड्डे असतो. 12 वाजेपर्यंत पोचेन की नाही माहिती नाही, ट्रॅफिकवर डिपेंड आहे. पण पोपट नाही झाला पाहिजे, म्हणजे तो घरी भेटला पाहिजे, एवढीच फक्त आशा आहे. उबेरची वाट बघतोय. चला तर, श्री स्वामी समर्थ. तर फायनली आपली गाडी आलेली आहे आणि आता आपण चाललेलो आहोत. येस, 1 तास दाखवतंय, 12:15 पर्यंत पोहोचू असं दाखवतंय. बाकी स्वामींची इच्छा, बघू जितक्या लवकर पोहोचू तितक्या लवकर पोहोचू. फक्त तो घरी असला पाहिजे, एवढंच. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. तर काल रात्री मी गाडीत बसलो आणि त्यानंतर आलो तिथपर्यंत तुम्ही पाहिलं. त्यानंतरचा मी सौमिलचे एक्सप्रेशन शूट करायचे होते, पण मी काल रात्री माझी जाम हालत बेकार झालेली. म्हणजे असं झालं की मी आलो दारावर आणि बेल वाजवतो, 2दा बेल वाजवली, कोणी उघडलं नाही. कॉल करतो, कॉल कोण उचलत नाही. तर मला वाटलं माझा खरोखरच पोपट झाला, घरी कोण नाही, कदाचित ते लोक गावी वगैरे गेले असतील. आणि एवढं करून म्हटलं एक शेवटचे 2 कॉल करू आणि निघू. पण नशिबाचं चांगलं की मी जस्ट सेकंड टाइम बेल वाजवली आणि कॉल केला, तेवढ्यात सौमीला जाग आली. म्हटलं नशीब, त्याने फोन उचलला. म्हटलं भाऊ पहिलं दार उघड. नाही कुठेच विचारलं, म्हणाला घरी. म्हटलं दार उघड पहिलं. तेव्हा कुठे जीवात जीव आला जेव्हा त्यानं दार उघडलं. आणि खूप भारी म्हणजे धमाल आली. तर मला वाटतं मी जवळपास वर्षभरानंतर येतोय. स्वामी माऊलींची भेट होते, श्री स्वामी समर्थ. आणि हे बघा सौमिलचे पप्पा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आता त्यांचं पारायण चालू आहे आणि आता जस्ट ते म्हणजे आता कंटिन्यू मला वाटतं 3 दिवसात ते नवनाथांचं पारायण कंप्लीट करतात. ते पण दर्शन मिळतंय, खूप भाग्याची गोष्ट आहे. बाकी काय म्हणताय, कसं? बाकी व्यवस्थित चाललंय स्वामी कृपेने. ते मला मध्ये मध्ये कॉल करून विचारतात की काय झालं, रागवलंच काय, येत नाही काय? मी म्हटलं आहोत तसं नाही, सध्या जरा खूप धावपळीत होतो, त्या ह्याच्यात नाही मिळालं. बाकी आपला बड्डे बॉय भावा, माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी स्वामीमय शुभेच्छा. बाकी काय बोलतोस? बाकी काय सगळं व्यवस्थित चालू आहे. बघू आता हे वर्ष पण थोडं नीट जावं. येस नक्कीच. आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता ह्याने ऑनलाईन रेल्वे तिकिटिंगचं सध्या चालू केलं. तर जेवढं जमेल त्याला सपोर्ट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. सेकंड थिंग म्हणजे मे बी पर्सनल लोनचं वगैरे पण काय, पर्सनल लोनचं वगैरे पण तो करतो. तर काही असेल त्याला संपर्क करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईनच, नाव नंबर. बाकी आता आमचा केक कटिंगचा कार्यक्रम आहे. चला तर, श्री स्वामी समर्थ. चला, मासाहेब रेडी होऊन आले आहेत. औक्षणाचं ताट पण रेडी आहे. चला आता बर्थडे सेलिब्रेशन करू.
हा आपला बड्डे बॉय पाठी स्वामी आहेत. श्री स्वामी. ॲक्च्युली तो क्राऊन आणला, तो लहान होता त्यामुळे तो म्हणाला ठीक आहे, तो तेवढा आणलायस तो वर ठेवतो मी. वाव. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा तुला. श्री स्वामी समर्थ. बघा मा साहेब तोंड गोड करतायत. वा वा. पप्पांना नाही भरवू शकत आता, त्यांचा पारायण चालू आहे. जोपर्यंत त्यांचं कंप्लीट नाही तोपर्यंत काय. चला श्री स्वामी समर्थ जरा बोलून घेतो. तर आता निघालो आहे. सौमिल मला आता स्टेशनला सोडतोय, गोरेगाव स्टेशनला सोडेल. तिकडनं आपण ट्रेनने जायचं. खूप छान अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं. रात्री नशीब माझा पोपट नाही झाला खरंच. चला तर श्री स्वामी समर्थ. फायनली सौमिलने आपल्याला गोरेगाव स्टेशनला सोडलं, तिकीट काढली आणि आता चला श्री स्वामी समर्थ. अर्धा तासाच्या प्रतीक्षेनंतर आपली ट्रेन आलेली आहे. श्री स्वामी समर्थ. फायनली ट्रेन मिळाली. ट्रेनमध्ये आपण बसलो आहे. आता ट्रेन कधी सुटते हे वाट बघतोय. फायनली आपली ट्रेन निघालेली आहे. श्री स्वामी समर्थ माऊली. पुढील स्टेशन राम मंदिर. इथे किती भारी क्लीन वाटतं बघा ना. खूप छान वाटतं इकडे. ॲक्च्युली अशी क्लीनलीनेस सगळीकडे पाहिजे. तर फायनली घरी पोचलो. अशा प्रकारे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळासोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त राहा, आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.